जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक योजनामध्ये महिलांना प्राधान्य द्यायला सुरू केलेलं आहे आणि या अनुषंगाने आपण जर पाहिलं तर आता महिलांच्या नावावरती जमीन नाही, महिलांच्या नावावरती जमीन करायची, महिलांच्या नावावरती अर्ज करायची, अशी एक धावपळ सध्या सुरू आहे. आणि या सर्वांमध्ये एक महत्वाची बाब शासनाच्या माध्यमातून आणली आहे, ती म्हणजे महिला शेतकरी कायदा. महिला शेतकरी कायद्याबद्दल आपण यापूर्वी सुद्धा माहिती घेतलेली होती, पण बऱ्याच साऱ्या जणांना आणखी तेच प्रश्न येतात की हा कायदा म्हणजे नेमका काय, याचा फायदा काय होणार, याच्या माध्यमातून दिलं जाणारं प्रमाणपत्र कसं मिळवायचं, या प्रमाणपत्राच्या आधारे नेमके लाभ काय दिले जाणार आहेत. आणि आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून याच्याच संदर्भातील सविस्तर आणि तुम्हाला समजेल अशी एक परिपूर्ण अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, राज्यामध्ये आपण जर पाहिलं तर सध्या तरी महिला या फक्त शेतमजूर म्हणून शेती करतायत. दिवस रात्र शेतामध्ये राबणाऱ्या या महिलांना फक्त मजुराचाच दर्जा आहे. मग या महिलांच्या नावावरती पीक कर्ज असेल, या महिलांना काही रोजगार करण्यासाठी कुठं पशुपालनाच्या योजना असतील किंवा इतर काही योजना असतील, काही बाबी करण्यासाठी पीक कर्ज असतील, हे सर्व घेण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात समस्या आहे. कारण त्या महिलेच्या नावावरती जमीन नाही, पतीच्या नावावरती जमीन आहे. प्रत्येक ठिकाणी पतीच्या नावावरती योजनांचा वगैरे लाभ मिळतो. अशा परिस्थितीमध्ये या महिलांना जमीन नावावर असेल किंवा नसेल, तरी सुद्धा सर्व योजनांमध्ये समाविष्ट करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून आणण्यात आलेला हा कायदा आहे. आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर या कायद्याला 7 जुलै 2026 चा हा कायदा आहे. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम 2026 असं नाव देण्यात आलेलं आहे. आता याच्यामध्ये गरजेचा का कायदा आहे, तर याच्यामध्ये आपण माहिती घेतली की महिलांच्या नावावरती शेतजमीन असो किंवा नसो, महिलांना शेतकरी म्हणून एक सन्मान मिळावा, यासाठी याच्यामध्ये तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. या कायद्याचा मुख्य उद्देश काय आहे, तर महिलांना मुख्य प्रवाहात आणून हा कायदा जमीन सुधारणेशी, जमिनीच्या मालकीशी निगडीत आहे. त्याच्यामुळे महिलांना समजा काही बाबी एक आपल्या स्वकर्तृत्वावरती करायच्या असतील, तर ते करण्यासाठी पाठबळ या कायद्याच्या माध्यमातून मिळणार आहे. आता याच्यामध्ये शेतीची व्याख्या काय, नेमकं महिला कोणत्या याच्या अंतर्गत समाविष्ट केल्या जातील. पिकाची लागवड, बियाणे तयार करणं, फळबाग, फुलशेती, मशरूम लागवड, अशा जे काही व्यवसाय आहेत, असे जे काही काम आहेत, याच्यामध्ये सहभागी होणाऱ्या महिला. मग एखादी महिला जर 6 महिने शेतीच्या कामामध्ये सहभागी होत असेल आणि 6 महिने ऊसतोड किंवा इतर काही कामामध्ये जरी जात असेल, दुसऱ्या हंगामामध्ये काही मजुरीची कामं वगैरे, तरी सुद्धा त्या महिलेला शेतकरी म्हणून दर्जा प्राप्त होणार आहे. जनावरांची निगा घेणाऱ्या, दूध किंवा त्याच्या संदर्भातील काही व्यवसाय करणाऱ्या महिला, या महिला सुद्धा शेतकरी म्हणून ओळख त्यांना मिळणार आहे. रेशीम आणि खतं, जे काही गांडूळ खत निर्मिती असेल, सेंद्रिय खत निर्मिती करणाऱ्या महिला असतील, त्यांना सुद्धा शेतकरी म्हणून दर्जा मिळणार आहे. भाडेकरारानं, वाट्यानं शेत काम करणाऱ्या महिला किंवा मजुरीनं जाऊन शेतीमध्ये मजुरी करणाऱ्या महिला सुद्धा शेतकरी म्हणून त्यांना दर्जा प्राप्त होणार आहे. जंगलामध्ये आपण पाहिलेले तेंदूपत्ता असेल किंवा इतर काही महुआची फुलं वगैरे गोळा करणाऱ्या जे काही इतर महिला असतील, त्याच्या प्रक्रिया करणाऱ्या जे काही महिला असतील, लोणचं बनवतात. कुणी त्याच्या माध्यमातून काही आपण पाहिलेलं आहे की गुळवेल असेल किंवा त्याचे काही इतर काड्या जमा करणं, त्या विकणं, अशा काही ज्या काही करणाऱ्या महिला असतील, याच्यामध्ये जास्त करून आदिवासी महिलांचा समावेश आहे. अशा महिलांना सुद्धा शेतकरी म्हणून एक दर्जा मिळणार आहे. मत्स्यशेती करणाऱ्या, मासेमारी करणाऱ्या महिलांना सुद्धा याच्यामध्ये शेतकरी म्हणून दर्जा मिळणार आहे. आता याच्यामध्ये तुम्ही स्वतःची जमीन कसता तरी तुम्ही महिला शेतकरी येता. तुम्ही भाडेपट्ट्यानं किंवा तुम्ही मजुरीनं जमीन कसता तरीही तुम्ही शेतकरी येता. एक हंगामामध्ये शेतीची कामं करता तरीही तुम्ही शेतकरी येता. तुमची स्वतःची जमीन नाही, परंतु जनावरांची निगा घेतायत किंवा इतर काही शेळीपालन वगैरे करतायत, तरीही तुम्ही शेतकरी येता. अशा प्रकारे एक शेतकऱ्याची या महिलांसाठी व्याख्या करण्यात आलेली आहे. आता याच्यामध्ये काय नेमकं केलं जाणार, तर याच्यामध्ये महिलांना महिला शेतकरी म्हणून एक प्रमाणपत्र दिलं जाणार. सध्या तरी याच्यासाठी ऑफलाईन पद्धतीने काही प्रायोगिक तत्वावरती प्रमाणपत्र देण्यात आलेले आहेत. पण लवकरच आता याच्यासाठी आपले सरकारवरती आणि महाडीबीटी आपले सरकारवरती सुद्धा त्याच्या संदर्भातील टॅब आता ऍड केली जाणार आहे. याच्या माध्यमातून ग्रामपंचायत असेल तर ग्रामपंचायतसाठी, नगरपंचायत असेल तर नगरपंचायतसाठी महिलांना एक आपल्या प्रमाणपत्रासाठी अर्ज करायचा आहे. आलेले अर्ज हे घेतले जातील, ग्रामसभेसमोर ते ठेवले जातील. त्याच्यामध्ये महिलाची शहानिशा केली जाईल. एखादी कुठं नोकरीला जाते, तिला तर प्रमाणपत्र देऊन फायदा नाही. कुणी एखादी पुणे मुंबईलाच आहे कायमस्वरूपी आणि तीही प्रमाणपत्र मागते, तर तिलाही फायदा नाही. मग गावात काय नेमकी ती महिला करते, या सर्व क्रायटेरियामध्ये महिला आहे का, हे तपासलं जाईल आणि त्या महिलेला ग्रामपंचायतच्या माध्यमातून महिला शेतकरी म्हणून प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. नगरपंचायत असेल तर नगरपंचायतच्या माध्यमातून दिलं जाणार आहे. आता जर समजा हे सर्व असेल आणि तरी सुद्धा जर काही कारणास्तव त्यांनी प्रमाणपत्र नाही दिलं, तर मग काय, तर त्याच्यासाठी अपील करता येणार आहे. ही अपील करण्यासाठीच्या तरतुदी देण्यात आलेल्या आहेत.
याच्यावरती 120 दिवसाच्या आतमध्ये अपील अधिकाऱ्याकडे दाखल करता येणार आहे आणि नाकारल्याचं जे काही कारण असेल, का अर्ज नाकारलाय, ते सुद्धा 7 दिवसामध्ये सांगितलं जाणार आहे. 15 दिवसामध्ये प्रमाणपत्र देण्याची तरतूद या कायद्याच्या अंतर्गत केलेली आहे. अर्ज न करताही मान्यता शक्य आहे. आता पात्र महिलेनं स्वतः अर्ज केलेला नसला, तरी ग्रामसभा स्वतःहून तिला महिला शेतकरी म्हणून मान्यता देऊ शकेल. महिला शेतकरी प्रमाणपत्र देण्याचे निर्देश देऊ शकेल. महत्त्वाचा असा विषय, एखाद्या महिला शेतकऱ्याला अर्जच करता येत नाही आणि ग्रामसभा लागली आणि त्या ग्रामसभेमध्ये जर अशा काही महिलांसाठी प्रमाणपत्राची मागणी केली, तर त्याच्यासाठी ग्रामसभा रेकमेंड करून ग्रामसभा एक निर्देश देऊ शकते आणि ते प्रमाणपत्र ग्रामसेवकाच्या माध्यमातून महिला शेतकरी म्हणून दिलं जाऊ शकतं. ऑनलाईनही आहे, ऑफलाईनही प्रक्रिया आहे आणि 15 दिवसामध्ये ते महिला शेतकरी म्हणून प्रमाणपत्रही दिलं जाणार आहे. साधारणपणे आता सप्टेंबर महिन्यामध्येच याच्या सर्व प्रक्रिया देखील सुरू केल्या जाणार आहेत. आता शेतीसाठी याच्यामध्ये आर्थिक मदत, जर एखाद्या महिलेला पीक कर्ज हवं असेल, तर या प्रमाणपत्राच्या आधारे बँकेमध्ये पीक कर्ज मागण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. शेतीशी निगडीत असलेली जी काही कर्ज आहेत, त्या बेसवरती त्या महिलेला पीक कर्ज बँकेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यासाठी या कायद्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. बियाणे, खते किंवा शेतीसाठी पुरवणारे इतर जे काही साहित्य आहे, त्याच्यासाठी सुद्धा या महिला शेतकऱ्यांना त्या आधारे, आता ज्या महिला शेतकऱ्याकडे हे प्रमाणपत्र असेल, त्या महिलेच्या आधारनुसार त्या महिलेला ते अर्ज करता येणार आहेत. महाडीबीटीवरती जर आपण पाहिलं तर तो आधार कोणत्या योजनेसाठी पात्र होणार आहे, त्या योजना दाखवल्या जाणार आहेत. आता जवळजवळ त्याच्यावरती 109च्या आसपास योजना आल्यात आणि लवकरच त्याच्यामध्ये आणखीन 231 योजना येणार आहेत. म्हणजे साधारणपणे 350 पेक्षा जास्त योजना या त्याच पोर्टलवरती येणार आहेत महाडीबीटीच्या आणि पुढे ते लाभ त्या ठिकाणी दिले जातील. पीक विमा किंवा त्याच्या संदर्भातील विपणन व्यवस्था काय असतील, कोणी मासे विकणार असेल, कोणी अंड्यामध्ये काम करेल, कोणी शेळीपालनमध्ये वगैरे काम करेल, तर त्या सर्व बाबीसाठी त्या ठिकाणी मदत मिळणार आहे. विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या या ज्या काही एकल वगैरे महिला असतील, त्यांना वेगळी त्याच्यामधून काही मदत करण्यासाठीचे कामं केली जाणार आहेत. आता याच्या व्यतिरिक्त महिला शेतकरी सहाय्यक अधिकारी नेमणूक केले जाणार आहेत. हे जे काही महिला असतील, ज्यांना प्रमाणपत्र मिळालेले आहेत, अशा महिलांना जर समजा लाभ मिळत नसतील किंवा लाभ कसे घ्यायचे, याच्या संदर्भातील माहिती देण्यासाठी एक महिला शेतकरी सहाय्यक अधिकारी याची नेमणूक केली जाणार आहे आणि त्याच्या संदर्भातील काही शंका असतील तर तालुका स्तरावरती आणि जिल्हा स्तरावरती हे महिला शेतकरी अधिकारी नेमणूक केले जाणार आहे. आता याच्यामध्ये महिला शेतकरी म्हणून वयाची काय अट असणार आहे, तर कमीत कमी 18 वर्ष पूर्ण केलेली जी काही महिला असेल, ती विवाहित असो किंवा अविवाहित असो, त्या महिलेला जर या शेती रिलेटेड काम करत असेल, व्यवसाय किंवा इतर काही बाबीत, तर तिला महिला शेतकरी म्हणून या ठिकाणी प्रमाणपत्र मिळण्याचा अधिकार आहे. तर अशा प्रकारच्या या प्रक्रिया आहेत. अशा प्रकारचा हा एक महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम 2026 हा कायदा आणण्यात आलेला आहे आणि या कायद्याच्या माध्यमातून तुमच्या नावावरती जमीन असो किंवा नसो, तरी सुद्धा तुम्हाला याचे लाभ दिले जाणार आहेत. त्याच्यामुळे बरेच जण म्हणत होते की मला महिलेच्या नावावरती हे घ्यायचंय, ते घ्यायचंय, तिच्या नावावरती जमीन नाही, मी जमीन देऊ का? जमीन जर तुम्ही नावावर करत असाल तर चांगलं आहे. पण जर जमीन जरी नावावर नसेल, तरी सुद्धा या महिलांना याच्या संदर्भातील या बाबींचा लाभ मिळणार आहे. याच्यासाठी महिला शेतकरी प्रमाणपत्र हे अतिशय गरजेचं आहे. त्याचबरोबर महिलांच्या माध्यमातून आपले महाआयडी काढणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. जेणेकरून महाआयडी वरती हा आधार आणि याच्या संदर्भातील हे प्रमाणपत्र गेल्यानंतर त्या महिलाच्या रिलेटेड असलेल्या सर्व योजनांचा लाभ त्या महिलांना मिळणार आहे. धन्यवाद.